मजबूर केलंय, तुम्ही मजबूर केलंय मला. मला वाईट वांगाळ बोलायचं नाही. मी आत्ता बी सांगते, मला वाईट वांगाळ बोलायचं नाही. फोन करून मला टॉर्चर करायचं नाही. माझी लेकरं आणि माझी मी, मला सुख समाधानात जगू द्या आणि राहू द्या. मला टॉर्चर करायचं नाही आणि मला वाईट वांगाळ बोलायचं नाही. कारण का वाईट वांगाळ बोलायचं नाही? तुम्हाला दारू प्यार आहे, लेकरं बायको ही प्यारी नाही. ती तुम्हाला दारू प्यार आहे, तर त्या दारू संग तुम्ही काय झगडा खेळायचा आहे ते खेळायचा. मला वाईट वांगाळ बोलायचं नाही. मी का सहन करू? कशासाठी करू? एवढं जे फोन करून मला जे वाईट वांगाळ बोलायचं ते कारण काय आहे? कशासाठी? मी एक शब्द बोलली का मी एक शब्द? मग तुम्ही का बोलायचं मला असं वाईट वांगाळ? हे माहीत का बाकीच्यांना? हा, टाकू का रेकॉर्ड? यूट्यूबवर टाकू का रेकॉर्ड? मग कोणाकडे चूक आहे कोणाकडे सत्य आहे ते लवकरच कळत. हा, हो जाऊ दे नको तमाशा. एक मिनिट हिला गप बसवत्या. ही लेकरं बाळ मी जी घेऊन जी राहते ती कशासाठी राहते? मला लेकरांचा हाल नको म्हणूनच राहते ना. तुम्हाला दारू किती प्यायचे तेवढी प्या, पण आम्हाला वाईट वांगाळ बोलू नका. आम्हाला वाईट वांगाळ बोलू नका. ती तुम्हाला पुन्हा पश्चाताप आहे, मला पश्चाताप नाही. तेवढं बोललो ती तुम्हाला पश्चाताप आहे, मला पश्चाताप नाही. मी बोललीच नाही आणि अजून बी बोललीच नाही, बोलणार बी नाही. जगाला दिसणार नाही ना, जगाला दिसणार नाही. हां, जगाला दिसणार नाही. कारण का? ती कसं झालं, आता माझ्यापाशी फोन आहे, मी यूट्यूबवर व्हिडिओ बनवते. त्याच्यामुळं ही मी जी काय आता सांगणार आहे हीच लोकांना कळणार आहे. ती काय खोडी करतो ती नाही कळणार. कारण का? ती काही व्हिडिओ बनवत नाही, मी बनवते. लेकरं घेऊन कशी जगते माझ्या जीवाला माहिती आहे. मी काय तुमची तिथनं धनदौलत आणली नाही. मला एवढं वाईट वांगाळ बोलायची ठेवलंय मी सगळं ते रेकॉर्ड. येळ आली का नाही तर ती सगळं रेकॉर्ड बाहेर काढेल. मग कसा पश्चाताप होतोय ते तुम्हाला समजेल. बाबा मी एवढं बोललो होतो होय, हे तुम्हाला पुन्हा कळलं. आणि माझा त्याच्यात आवाज आहे का नाही हे तुम्हाला पुन्हा समजेल. तवर नाही समजलं. बायको लेकराची किंमत नाही ना, बायको लेकराची किंमत नाही ना, नसू द्या. माझा बी काही शेवटी नाही इलाज आहे. मला कुठं तर जीव वाचवायचा पडलाय. काय त्या दिवशी भयानक रूप केलतं आणि काय केलतं. लेकरांना उडून लागल ह्याचं तरी बघितलं का? हा, होम थिएटर उचलून आदळला. फुटणं तर ती 10 15 एकदा सोडून आदळला खाली. तुकडं त्याचं ये तुकडं करून तुम्ही टाकलं देवावर रचलं, देवाऱ्यावर रचलं. रागाच्या बेरडीत मी उचललं नाही टेन्शननं. रात्रभर तसंच. काय त्या देवाला वाटलं असेल माणूस हाय का हे राक्षस आहे? हा, माणूस आहे का राक्षस आहे? लय अंत बघायचा नसतो हा माणसाचा. माणूस कसं असतं शेवटी हे झालं का नाही, वैतागलं का नाही, कुठल्या गोष्टीचा विचार करत नसतं. स्वतःचा जीव वाचवायचं बघतं, जीव. हां, बाकीचं काय दिसत नसतं माणसाला. आता एखाद्याला हाणाय माराय पोलिस लागली तर काय करतं या? एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला, गाडी खालीच गेलं तर कसं जीव वाचवायसाठी पळून जातं लांब. हाणतेले बाबा, मारतेले. तशी माझी गत झाली आता. जीव वाचवला मी. लेकरांना घेऊन मी जीव वाचवलेला आहे. मी काही केलेलं नाही. हां, काय करायचं शेवटी माझा नाही इलाज आहे. आई माझी म्हातारी भाऊजी ती करून खाते ती काय करणार मी? त्यांच्या दारात जाऊन पडणार होय? त्यांच्या दारात जाऊन हे करणार का मी? एवढी 2 लेकरं घेऊन त्यांच्या दारात गेली असती की, सडीसाठी असते का नाही, तर त्यांच्या दारात गेली असती, राहिली असती. कारण का? वाटतंय दोडा आपण एवढे हे हाय, एकटं दुखतं हाय, आपण कसं एकटं राहू शकू? काय
रे काय शांडील तो आणला नाही जा की आणलं शांडील कुठं आहे तुझं शांडील कुठं आहे तुझं शांडील लेकरांना गरम होतंय फॅनची सवय आहे या काय बोलायचं आता आणि काय ना जे काय असेल ते असेल आता माझं सगळं हारलंय बाबा हाय ते 2 लेकरं सोन्यावाने काही डोक्यात ठेवणार नाही लेकरांना कसं जगवायचं एवढं बघणार बाकीचं काही माझ्या डोक्यात नसल बिन नसणार बिन नाही बी ठेवणार का ठेवणार नाही हे तर हे लहान बाळ आहे लय लहान आहे लय लहान आहे लय लहान म्हणजे अजून ह्याला 1.5 वर्ष व्हायचे आहेत एवढं लहान आहे असं आहे माझे मी कसं जीवन जगते माझे मला माहिती आहे कुणी म्हणजे तुम्ही कुणी वाईट बोलू नका तुम्हाला चांगलीच खोड माहिती आहे आपल्या माणसाची कसा आपला माणूस आहे कसा राहतो कसा वागतो चला सगळ्यांना बाय बाय हे लईच रडायला लागले